घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटामध्ये झुंपलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपात्रतेच्या निकालानंतर घराणेशाहीचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया दिली होती। त्याला ठाकरे गटाच्या संजय राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय। हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। शिवसेना अपात्रतेचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घराणेशाहीचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानं ठाकरे गटाच्या संतापाचा कडेलोट झालाय। एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर ठाकरे गटानेही पलटवार केलाय। एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार आहेत, ती घराणेशाही नाही का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून। सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना। काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? हां, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाही आहे। सुषमा अंधारेंनीही घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा समाचार घेतला। तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाईक असतील गोगांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं। ठाकरे गटाच्या टीकेवर शिवसेनेनेही पलटवार केलाय। श्रीकांत शिंदेंनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय, त्यामुळेच संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळाल्याचं शिवसेनेनं सांगितलं। श्रीकांत शिंदे हे स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या मेहनतीवरती त्या मतदारसंघामध्ये आपलं स्थान त्यांनी टिकवून आहे। पहिल्या 5 खासदारांमध्ये त्याला संसद रत्न म्हणून पुरस्कार दिलेला आहे। त्यांच्या कामावरती त्यांनी त्यांचं स्थान बनवलेलं आहे। कर्तृत्व नसताना राजकीय वारसदार निवडला गेल्यास ती घराणेशाही अशी व्याख्या आहे। खासदार होण्यापूर्वी श्रीकांत शिंदेंनी पक्ष संघटनेसाठी किती काम केलं असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।